मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार. आज आपण पाहणार आहोत TYBA स्पेशल इंग्लिश DSE 2C डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह इंट्रोडक्शन टू लिटररी क्रिटिसिझम 2019 पॅटर्न सेमिस्टर 5th स्पेशल ओल्ड स्पेशल पेपर 4 म्हणजे S4 असं म्हणतो आपण त्याला. आणि हा पेपर 2.5 तासाचा असणार आहे आणि 70 मार्कचा. त्याचं इन्स्ट्रक्शन्स काय दिल्या ते वाचू. इन्स्ट्रक्शन्स टू द कॅन्डिडेट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना. 1. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, सर्व प्रश्न लिहिणे हे अनिवार्य आहे. 2. फिगर टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, उजवीकडील कोपऱ्यात जे अंक दिलेले आहेत ते पूर्ण मार्क म्हणजे फुल मार्क दर्शवतात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 50 to 60 वर्ड्स इच, एनी टू. आता 2 प्रश्न लिहायचेत. एनी 2 म्हणल्यावर 4 दिलेत, त्यातले 2 लिहायचे 10 मार्कला, म्हणजेच 5 मार्कला 1. आता 50 to 60 वर्ड म्हणजे किती, तर एक पेज जर लिहिलं किंवा 8 ते 10-12 वळीपर्यंत लिहिलं तर तेवढे होऊन जातात शब्द. मग जास्तीत जास्त आपण काय लिहायचं, एक पेज 5 मार्कला सफिशियंट असतं. क्वेश्चन वाचूया. What is criticism? State its functions. B. What are the different functions of a literary critic? C. What is the sociological criticism? D. What role does historical criticism play as a type of literary analysis? यामध्ये आपण काही पॉईंट पाहूया. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे की क्रिटिसिझमची डेफिनेशन काय आहे, त्याचं कार्य, फंक्शन काय. नंतर काय दिलं आहे तर क्रिटिकचा सुद्धा, लिटररी क्रिटिक जो असतो, समीक्षक, टीका करणारा, मग चांगल्या वाईट ह्या टीका असं करत असतो तो लिटरेचरचं ॲनालिसिस करत असताना. तर त्याचं कार्य काय आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते. नंतर सोशॉलॉजिकल, सामाजिक जी समीक्षा असते ती काय आहे. हिस्टॉरिकल, ऐतिहासिक जी समीक्षा आहे ती एक लिटररी ॲनालिसिस, जे साहित्यिक विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकार म्हणून ऐतिहासिक समीक्षक याचं काय रोल प्ले करतं, तर ते हा प्रश्न विचारला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 50 to 60 वर्ड्स इच, एनी टू, 10 मार्क्स. सेम क्वेश्चन आहे. पुढं 5 मार्कला एनी 2 लिहायचे, 4 दिले, त्यातले 2 लिहायचे आणि 10 मार्कला म्हणजेच 5 मार्कला एक पेज. वरच्या 2 पेजमध्ये पाठपोट एक पेज, खालचं पाठपोट एक पेज, 2 पेज लिहिणं झालं. प्रश्न वाचूया. ए. डिफाईन लिटरेचर ऑफ नॉलेज. हाऊ डज इट डिफर फ्रॉम अदर फॉर्म्स ऑफ लिटरेचर. बी. एक्सप्लेन द मेरिट्स ऑफ लिटरेचर ऑफ पॉवर. लिटरेचर ऑफ नॉलेज आणि लिटरेचर ऑफ पॉवर हे पॉईंट आहेत, तर त्यावर आपण फोकस देणं काम आहे. सी. व्हॉट आर द इसेन्शियल क्वालिटीज दॅट डिफाईन अ प्रोफिशियंट क्रिटिक. याच्या क्वालिटीज म्हणजे काय गुण असतात एका प्रोफेशनल आणि कौशल्ययुक्त असा, जो हाडाचा पत्रकार जसा म्हणतो तसा हाडाचा समीक्षक, त्याच्यामध्ये काय काय गुण असतात हे लिहायचेत. डी. डिस्कस क्रिटिक ॲज जनरलायझर्स. पुढं क्वेश्चन नंबर 3 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ॲज इन अबाउट 150 वर्ड्स इच, एनी टू. इथं सुद्धा 4 प्रश्न दिलेत, त्यातले 2 लिहायचे 20 मार्कला, म्हणजेच 10 मार्कला 1 असा लिहायचा आहे. तर इथं 2 ते 2.5 पेजमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे, 150 वर्डमध्ये म्हणल्यावर. ए. हाऊ डज Aristotle's theory of imitation influence our perception and creation of literature and art.
त्याची जी इमिटेशन ऑफ थिअरी ही थिअरी आहे अरिस्टॉटलची, ती तुम्ही आधी समजून घेतली पाहिजे आणि नंतर त्यावर परीक्षेला जाण्यापूर्वी किंवा कॉन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत तुमच्या शिक्षकांना ते विचारलं पाहिजे. बी. डिस्कस लॉन्जेनेस 5 सोर्सेस ऑफ सबलिमिटी, हे सुद्धा आहे. सी. व्हॉट इज द जॉन ड्रायडन्स डेफिनेशन ऑफ प्ले अँड हाऊ डज इट encapsulate the essence of dramatic literature. D. How does Johnson defend Shakespeare? ह्या काही क्वेश्चन नंबर 3मध्ये थेअरी आहेत लिटररी क्रिटिसिझमच्या. त्या थेअऱ्या आपण चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतरच आपल्याला त्या परीक्षेमध्ये लिहिता येऊ शकतात, अन्यथा आपल्याला हा पेपर खूप अवघडही जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 150 वर्ड्स इच, एनी टू. हे सुद्धा सेम प्रश्न आहे, जसा तिसरा प्रश्न होता जसा चौथा प्रश्न आहे. 4 दिलेत, त्यातले 2 लिहायचे. 20 मार्कला म्हणजेच 10 मार्कला 1. हाऊ डज वर्ड्सवर्थ डिफाईन पोएट्री? हाऊ फॅन्सी इज डिस्टिंक्ट फ्रॉम इमॅजिनेशन अकॉर्डिंग टू द कोलेरिज? सी. मेन्शन अर्नॉल्ड्स 3 estimates of poetry. D. Justify Wordsworth as a romantic critic. Question number 5. Write short notes on following. Any two. 4 दिलेत, त्यातले 2 सोडवायचे आणि 10 मार्कला म्हणजे 5 मार्कला 1. जसं सांगितल्याप्रमाणे एक पेज जरी लिहिलं तरी 5 मार्कला सफिशियंट आहे. ए. बायोग्राफिकल क्रिटिसिझम. बी. Critic as an interpreter. C. Critic as a judge. D. Psychological criticism. याच ठिकाणी आपण थांबूया.